नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्याचे लवट. याला तुम्ही रशातले गोळेसुद्धा म्हणू शकता. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओल्या तुरीचे शेंगा येतात, तर तुम्ही हिवाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. हिवाळ्यामध्ये ही गरमागरम रेसिपी खायला खूप चविष्ट होते, बनवायला खूप सोपी आहे. तर चला ही रेसिपी कशी करायची हे बघूया. तुरीच्या दाण्याचे लवट करण्याकरता इथे आपल्याला तुरीचे दाणे लागणार आहे. याला मी सोलून घेतलेले आहे. आता याला आपल्याला मी 1 वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आणि याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला तुरीच्या दाण्याचे लवट करण्याकरता मिक्सरमध्ये मी तुरीचे दाणे घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे, आलं आणि मिरच्या घालायच्या आहे. हे तुम्ही इथे मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. फक्त हे गोळे बनवण्याकरताच आपण इथे त्याच्या चवीकरताच मीठ घालायचं आहे. आणि इथे थोडंसं हळद घालायची आहे. आणि इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. इथे आपल्याला याची जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी इथे जाडसर पेस्ट तयार करून घेते. इथे बघू शकता तुम्ही, आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथे आपण तुरीच्या दाण्याचं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे. जाडसरच करायचं आपल्याला हे भरड. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचे आहे. आता इथे यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजे बाइंडिंगसाठी. जास्तही घालायचं नाही आहे बेसन पीठ. आणि इथे आपल्याला किंचित तेल घालायचं आहे, म्हणजे आपले तुरीचे गोळे हे छान असे सॉफ्ट होतात. तेल घातल्याने कडक होत नाही. आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण याच्यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ टाकून असं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आहे. खूप मोठे गोळे करायचे नाही आहे. अशा तऱ्हेने. आणि हे गोळे आपल्याला करून ठेवून द्यायचे आहे. मी ते हे सगळे गोळे असे तयार करून घेते. आणि गोळे आपल्याला छोटेच करायचे आहे, खूप मोठे करायचे नाही, नाहीतर ते शिजत नाही मग. त्याच्यामुळे असे छोटे छोटेच करून घ्यायचे आहे, कारण की हे भाजीमध्ये टाकल्यानंतर फुलून थोडेसे डबल साईजचे होतात. इथे मी अशा तऱ्हेने मी हे सगळे गोळे तयार करून घेते. इथे बघू शकता तुम्ही, आपले हे गोळे तयार झालेले आहे अशा प्रकारे. आणि आपलं वाटणही तयार आहे. इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. इथे आपली मोहरी फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. इथे आपलं जिरं मोहरी छान फुललेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे. इथे आपण हे सगळं वाटण टाकून दिलेलं आहे. आता हे या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. मी याला छान याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत याला छान परतवून घेते. इथे थोड्या वेळ झालेला आहे आणि हा मसाला आपला छान परतून झालेला आहे. याचा कच्चेपणा दूर झालेला आहे. बघू शकता असं तेलही सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. इथे सगळ्यात अगोदर आपल्याला हळद घालायची आहे. तिखट आपण वाटणामध्ये तिखट टाकलेलं आहे, त्यानुसार इथे तिखट घालायचं आहे. आणि इथे आपल्याला गोडा मसाला आणि धनेपूड हे घालायचं आहे. हे मसाले आपल्याला छान 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे.
आपल्याला अगोदर हा रस्सा आपल्याला छान पातळच ठेवायचा आहे. नंतर आपण यामध्ये जेव्हा गोळे घालतो तसतसा हा रस्सा आपला घट्ट होत जातो. त्यामुळे सगळ्यात अगोदर आपला हा रस्सा आपल्याला पातळच ठेवायचा आहे. इथे मी परत पाणी घालत आहे. बघू शकता अशा तऱ्हेने. आता याला छान उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला. इथे बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला तयार करून ठेवलेले हे तुरीचे गोळे घालायचे आहे. इथे मी एक एक गोळा सोडून देते. अशा प्रकारे. आणि आपल्याला थोडा वेळ गॅस मोठाच ठेवायचा आहे, जोपर्यंत म्हणजे 3 ते 4 मिनिटं आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. जर तुम्ही छोटा गॅस ठेवला तर हे गोळे पाण्यामध्ये विरघळून जातात. म्हणून आपल्याला अशा जोपर्यंत असे बुडबुडे येतात तोपर्यंत आपले हे असे गोळे घालून घ्यायचे आहे. आता मी 3 ते 4 मिनिटं असंच छान उकळून घेते मोठ्या गॅसवर. इथे आपण हे गोळे 3 ते 4 मिनिटं छान असेच मोठ्या गॅसवर उकळून घेतले आहे. आता याला हलकंसं असं चम्मच फिरून द्यायचं आहे. आणि आता याला आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि असं अर्धवट झाकण ठेवून हे थोड्या वेळ परत शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवर. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती. इथे आपले हे गोळे छान रस्स्यावरती तरंगत आहे, म्हणजे समजायचं की आपली भाजी झालेली आहे. आता याला एकदा छान असं हलवून द्यायचं आहे. पण इथे आपल्याला रस्सा पातळ आहे, याला थोडंसं घट्ट करून घेऊ. याला अजून आपण थोडा वेळ शिजून घेऊ. इथे मी थोडासा गॅस परत थोडा मोठा करून घेते, मीडियम टू हाय या फ्लेमवर. आणि हा रस्सा आपल्याला थोडासा घट्ट करून घ्यायचा आहे. इथे आपण थोडा वेळ रस्सा आटून घेतला होता, बघू शकता. आपला हा रस्सा आपण आटवल्यानंतर घट्ट झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे. आता भाजीवर आपल्याला ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे भाजी. आता याला आपण सर्व करूया. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्याचे लवट. तुम्हाला जर माझ्या या चमचमीत तुरीच्या दाण्याच्या लवटची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.